नमस्कार. उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपल्यासोबत आहेत राजनदादा घोरपडे. हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून नगराध्यक्ष देखील राहिलेले आहेत. आज ते स्वतः उभे आहेत. त्याचसोबत त्यांच्या पत्नी रुचिता घोरपडे ह्या देखील उभ्या आहेत नगराध्यक्ष पदासाठी. आज त्यांच्याकडून आपण ऐकूया त्यांची ओळख आणि ते कशा पद्धतीने बदलापूरचा विकास करणार आहेत हे देखील आपल्याला त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे. प्रथम दादा तुमची ओळख सांगा. मी राजेंद्र पंढरीनाथ घोरपडे गेले 20 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय नगरसेवक म्हणून काम करतोय. माझी पत्नी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजेच माजी नगरसेविका रुचिता राजेंद्र घोरपडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी उभ्या आहेत. आमची ओळख ही या घोरपडे परिवाराची ओळख आहे आणि गेल्या 35 वर्षापासून 40 वर्षापासून आमचं राजकीय क्षेत्रामध्ये वडिलोपार्जित आमचं योगदान आहे. सामाजिक सेवा आमचा मूळ मुद्दा आहे. असा हा आमची छोटीशी ओळख आहे. आता तुम्ही उभे आहात राजकारणात तुमच्यासमोर दरवर्षी प्रत्येक इलेक्शनला भाजप आणि शिवसेना युती असते. आज नेमके हे दोन्ही पार्ट वेगळे झाले आहेत. आज एका बाजूला दुसरे 8 ते 10 पक्ष एकत्र आले आहेत. शिवसेना एका बाजूला आणि बीजेपी एका बाजूला. तुम्ही कसं बघताय? भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, RPI या युतीची बदलापूरमध्ये रुचिता राजेंद्र घोरपडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून आम्ही जाहीर करून त्यांची आता निवडणूक सुरू झालेली आहे. दुसरं, बदलापूर शहरामध्ये उबाठा म्हणून जो पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, तो आणि शिंदे सेना म्हणजेच शिवसेना ही आता वेगवेगळी लढते. यापूर्वी शिवसेना ही एकत्र होती, आता तिचे 2 भाग झालेले आहेत. आणि नाही म्हटलं तरी या बदलापूर शहरामध्ये उबाठाचे एक फिक्स मतदार आहेत की जे प्रत्येक प्रभागामध्ये 100-150 मतं 200 मतं अशी त्यांची आहेत. आणि ही पूर्वीपासून ही शिवसेनेला मिळायची, परंतु आज शिवसेनेच्या 2 तुकड्या झालेल्या आहेत. एक तर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब गट. आता ही मतं जी आहेत ही काही प्रमाणामध्ये विभागली जाणार आहेत. आणि मला निश्चित खात्री आहे की यावेळेस पहिल्यांदाच शिंदे गट जो शिवसेना जी म्हणतात ती पहिल्यांदा ही आपले मतदार किती आहेत त्यांना ते अंदाज येणार आहे. कारण आत्तापर्यंत जे निवडणुका ह्या सगळ्या एकत्र झाल्या होत्या. तिसरी आघाडी ही वेगळी लढते, अजून महाविकास आघाडी वेगळी लढते आणि असे विविध वेगळे भाग झाल्यामुळे भारतीय जनता पार्टी हा एक मोठा पक्ष आहे आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावरती या ठिकाणी 5व्यांदा आमदार साहेब निवडून आलेले असताना मला वाटतं की भारतीय जनता पार्टी बदलापूरमध्ये नंबर 1चा पक्ष राहील आणि नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे या किमान 15 ते 20 हजार मताधिक्याने जिंकून येतील. नक्कीच आपण अपेक्षा करूया तशी दादा. परंतु मी आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की बदलापूरचा विकास, आपण नक्की बोलतो विकास विकास विकास, परंतु विकासाची व्याख्या अजून मिळत नाही. आणि बदलापूरचा विकास जर का तुम्ही बोलू झालेले आहेत तर आपल्याला तसंही म्हणता येणार नाही. कारण आजही लाईटची समस्या, पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या, गटारांची समस्या अशा अनेक समस्या आहेत. या तुम्ही कशा तोंड देणार आहात? नाही, विकासाचे 2-3 प्रकार आहेत. एक तर प्राथमिक सुविधा ह्या चांगल्या मिळाल्या पाहिजेत, हा एक विकासाचा भाग असतो. रस्ते, गटार, लाईट, दिवाबत्ती ह्या व्यवस्थित पाहिजेत, हा एक भाग असतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन की ज्या मोठ्या समस्या आहेत, म्हणजे आपल्याला हॉस्पिटल्स हवं आहे, आपल्याला मेट्रो ट्रेन हवी आहे, किंवा आपल्याला बोटॅनिकल गार्डन असेल, नाट्यगृह असेल, या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. ह्या अशा 2-3 भागामध्ये विकासाच्या व्याख्या मी लावतो. आणि बदलापूरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आमदार किसन कथोरे यांनी 2015 साली देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जो निधी आणला मुख्यमंत्री असताना, त्या निधीचं आज बदलापूरमध्ये काम दिसतं ते म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे सगळे रस्ते. हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे माननीय किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने बदलापूर शहरामध्ये झालेले आहेत. कोणी किती बोंबा ठोको, किती आरडाओरड करो, तरी पण मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की सगळ्याचा सगळे निधी हा कॉन्क्रीटचा जो आहे तो किसन कथोरे यांनीच आणलेला आहे. पण तुमच्याच भाषेत सांगायचं तर नुसते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले म्हणजे विकास झाला असं म्हणता येईल का? नाही, निश्चितच हा तो एक विकासाचा पहिला टप्पा आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पाणी पुरवठा योजना आणि इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे. तर 50,000चं गाव आज 5 लाखाच्या आसपास येऊन पोचलेलं आहे आणि त्याचं निश्चितच या शहराच्या प्रशासकीय यंत्रणेवरती ताण पडतोय. मग पाण्याची समस्या असेल, विजेची समस्या असेल, अन्य समस्या असतील, या सगळ्या समस्या उद्भवत चाललेल्या आहेत आणि त्याचं नियोजन पण आपल्या माध्यमातून आता होतंय. 234 कोटीची योजना आमदार किसन कथोरे यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्या पाठीमागे लागून ती मंजूर केली आणि ती आता झालेली पण आहे. साधारण 1.5 ते 2 वर्ष या सगळ्या योजनेला लागणार. या ठिकाणी आपण MSCB म्हणजे इलेक्ट्रिकचा जो प्रॉब्लेम आहे तो टाटा पॉवर लाईनला 4 एकर जागा कात्रा परिसरात देऊन टाटा पॉवरची पॉवर ही बल्की सप्लाय म्हणजे आपण विकत घ्यायचा आणि आपल्या MSCBच्या माध्यमातून नागरिकांना पुरवायचा. त्यामुळे सतत खंडित होणारी जी काही वीज आहे ती आता आपल्याला होणार नाही असं मला वाटतं. रस्त्यांच्या पण खूप समस्या आहेत की बाजारपेठेत जर बघितलं तुम्ही आपण तर बाजारपेठेत तुमचं जाण्याचं किंवा आपला जाण्याचा रोजचा रस्ता आहे, तर बाजारपेठेत देखील मोठी समस्या आहे वाहतुकीची. ती कशी तुम्ही सोडवू शकता? यावरती प्रशासनाचा कोणावरती कंट्रोल राहिलेला नाहीये, हे सांगायला मला काही वाईट वाटणार नाही. नक्कीच. 2010 ते 2012 या दरम्यानमध्ये मी या शहराचा नगराध्यक्ष होतो. त्यावेळेस आज सुद्धा तिथले व्यापारी, सर्वसामान्य नागरिक माझं नाव काढतात की 2 वर्षात मी तिथे एकही फेरीवाला, हातगाडी बरोबर. अतिक्रमण करून दिलं नव्हतं. त्यांना स्वतंत्र जागा दिली होती. त्यांच्यावरती पण अन्याय नाही केला मी. कुठच्याही फेरीवाल्यावरती आपल्याला अन्याय करायचा नाहीये. राज्य सरकारच्या गाईडलाईन प्रमाणे मी त्यांना स्वतंत्र जागा दिली आणि त्याप्रमाणे सगळे फेरीवाले तिकडे गेल्यानंतर मात्र मी या बाजारपेठेतून पूर्व आणि पश्चिमेला एकही फेरीवाला 2 वर्षात बसून दिला नव्हता. परंतु आता त्याची खरंच दयनीय अवस्था आहे की त्याच्यावरती प्रशासनाचा काही कंट्रोल राहिलेला नाहीये आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता फेरीवाले रस्त्यावरती आलेले आहेत. गेली 5 वर्ष प्रशासकीय राजवट आहे आणि त्यामुळे बदलापूरच्या विकासाला कुठेतरी खुंटलं आहे असं वाटतं की तुम्हाला? निश्चितच बोलता येईल की प्रशासनावरती जो कंट्रोल हवा आहे तो कोणाचाच राहिलेला नाहीये. प्रशासन आपल्या मनमानीप्रमाणे काम करत असतो. त्याच्यावरती अंकुश ठेवायला कोण नाहीये आणि जे नागरिकांना हवं आहे ते प्रशासनाला माहितीच नाही, कारण प्रशासन गावागावात जातच नाही की बरोबर. तिथल्या समस्या शहरातल्या काय आहेत. प्रशासनाकडे काय आहे की त्यांच्या एक अँगलनी ते काम करत असतात. म्हणून ना प्रशासनाला मला सांगावंसं वाटतं की इथे जो काही विकास थोडासा थांबलेला आहे तो त्याच्यामुळेच थांबलेला आहे. कारण प्रतिनिधी असे प्रतिनिधी आपल्या वार्डाचा विकास कसा करता येईल हे देखील विचार करत असतात. नक्की. आणि त्याचा या सगळ्या यंत्रणेवर देखील परिणाम होतो. आता तुम्ही नगरसेवक पदासाठी देखील उभे आहात, वहिनी देखील नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. तर तुमचा विजय झाला की तुम्ही सत्तेवरती बसले तर तुम्ही पहिले काम कोणते हातात घेणार आहेत? सगळ्यात पहिले म्हणजे की वडवली अंबरनाथ येथे जे काही भूभराव, सामूहिक भूभराव म्हणजे डम्पिंग ग्राउंडचं काम चालू आहे की या ठिकाणी 140 कोटीचा प्रकल्प हा उभारायला काम सुरू केलेला आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथून बाहेरून हा कचरा या आमच्या शहरामध्ये आणला जाणार आहे आणि त्याची विल्हेवाट इथे त्याच्यावरती प्रक्रिया केली जाणार आहे. मुळात आमचा सगळ्यांचा त्याला प्रचंड विरोध आहे की हा प्रकल्प फक्त बदलापूरच्या नागरिकांच्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठीच असेल. ज्या लोकांनी, ज्या नेते मंडळींनी हा प्रकल्प येथे आणलेला आहे तो आम्ही बदलापूर नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही त्याच्यावरती जे काही कडक निर्बंध लादून फक्त बदलापूरचाच कचरा या बरोबर. डम्पिंग ग्राउंडला येईल. काही प्रमाणात आल्यानंतर त्याचे कचऱ्याचे मोठे ढीग होतील आणि त्या ठिकाणी आमचं वडवली अंबरनाथ, त्याच्यानंतर वालवली, बेलवली, मांजरली, सोनुली, एरंजाड, साई या भागातील नागरिकांना या डम्पिंगचा मोठा त्रास होणार आहे. पावसाळ्यामध्ये त्याची दुर्गंधी पसरणार आहे. जमिनी शेतकऱ्यांच्या फुकट जाणार आहेत आणि तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना एक दिवस त्यांचं गाव सोडावं लागणार आहे आणि हे पाप जे ह्या डम्पिंग ग्राउंडचं ज्यांनी आणले ना त्यांना निश्चितच ही जनता धडा शिकवेल. कारण की आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता जर काही तुम्ही कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ येथील कचरा जर काही आमच्या बदलापूरला आणणार असेल तर तो आम्ही कधीही मान्य करणार नाही. आम्ही संपूर्ण बदलापूरचे नागरिक त्याला प्रचंड विरोध करणार आहेत आणि पहिला आमचा प्रशासकीय ठराव असेल की इथलं जे काही डम्पिंग ग्राउंड आहे, जे बाहेरचा कचरा आणायचा जो ठराव झालेला आहे तो बंद करा.
नक्कीच तुमचं या प्रश्नाचं आपण स्वागत करू, कारण तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न मांडलेला आहे की डम्पिंग ग्राउंड, आपला डम्पिंग ग्राउंड असताना आपण उल्हासनगर किंवा कल्याणचा कचरा इथे का घ्यायचा आणि तिकडची घाण आपल्याला का आणायची. आपला कचरा आपल्या इथे ठीक आहे, योग्य आहे, कारण तो आपल्या वार्डातला आहे, आपल्या शहराचा आहे, आपल्या शहरातला आपण ते विल्हेवाट लावू शकतो. परंतु बाहेरून कचरा आणून आपल्या ठिकाणी करणं हे मित्र नक्कीच आपल्याला न पडणार आहे. अजून तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? बदलापूरला विकास करायचा झाला तर आता खऱ्या अर्थानं मी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही बरंच काही दाखवलेलं आहे. आम्हाला सांगावंसं वाटतं की जशा पद्धतीने आम्ही आमचा परिसर हेंद्रेपाडा, सानेवडी हा जो मानव पार्क, मोहन तुलसी विहार परिसर जो आहे भारत कॉलेजचा, त्या परिसरामध्ये आम्ही जो विकास केलेला आहे, जे प्रकल्प राबवलेले आहेत, ते सगळेच्या सगळे प्रकल्प या बदलापूर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि एक रोल मॉडेल आम्ही जे तयार केलेले आहे, ते रोल मॉडेल आमचं बदलापूर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी असेल, असा आमचा विकास असेल. आमच्या तुमच्या पाठीची शुभेच्छा आहेत. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्याशी जे काही संवाद साधला त्याबद्दल मी चॅनलतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद.